मैन ऑफ द मैच सिद्धम। चलिए अगला मैच शुरू होने जा रहा है। नोएम हार्टब्रेकर्स बल्लेबाजी कर रही है, भूमि पुरुष वॉरियर्स पालोलिम क्रिकेट टीम फील्डिंग कर रही है टॉस जीतकर। और जैसे ही खेल की शुरुआत कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से आवाज संतोष मरिए की। धन्यवाद अशोक नाईक सर। भूमिपुरुष वॉरियर्स पालोलिम वर्सेस नोएम हार्टब्रेकर्स या दोन संघामध्ये हा सामना रंगतोय। दोन्ही टीमला या मॅचसाठी शुभेच्छा, दोन्ही टीम पूर्वी या मॅचिक। तर भूमिपुरुष वॉरियर्स पालोलिम या टीमने या मॅचचं सुदैवाने नाणेफेक जिंकलं आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय या टीमचा आलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नोएम हार्टब्रेकर्स या टीमला। आणि नोएम हार्टब्रेकर्स या टीमकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय। प्रतीक आणि त्याला साथ देण्यासाठी ओमकार कॅप्टनने प्रमोट केलं ओपनिंग पेअरसाठी आणि पहिलं षटक घेऊन सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर मॉन्टी। चांगला चेंडू वाईड यॉर्कर होता, बॅटची बाहेरील कडा आउटसाइड एज आणि इथं मात्र ब्लाइंड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल फिल्डरकडनं। आणि पहिला डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज मॉन्टी। टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, एक अष्टपैलू खेळाडू मॉन्टी। यावी फुल टॉस, फुल लॉस, फुल टोल, चेंडू जाईल सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, सडक पे कडक बेधडक पीपीएल सिक्सर। तर पहिल्या डावामध्ये पहिला वेलकम षटकार येतोय प्रतीकच्या बॅट मधून आणि या 6 धावेने संघाचं श्री गणेशा करतोय आणि आपलं स्वतःचं खातं खोलतोय प्रतीक हा बॅटर। पहिला षटकार पहिल्या डावामध्ये प्रतीकच्या बॅट मधून। यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता प्रतीकचा, डाऊन द लेग साइड बॉल, बराचसा बाहेर चेंडू, पंचांनी दोन्ही हात समांतर केले, अवांतर धावा। क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांदा, वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा, पेंडेम टू कारवार असा चेंडू। यावेळी शॉट ऑन पुल, सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटीफुल, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर बॉलला गेलंय हवाई सफर, पीपीएल सिक्सर प्रतीकच्या बॅट मधून। आपण पाहतोय प्रतीक बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळताना पाहिलं आणि बॉटम हँडचा सुरेख वापर केला। अप्रतिम फटका, बार बार देखो हजार बार देखो, ये देखने का स्ट्रोक था। धावपल कवर, धावसंख्या 13 धावा धावपल कवर। पहिलं षटक प्रगतीपथावर, आता मात्र अँगल चेंज करताना आपण पाहतोय मॉन्टी राईट आर्म राऊंड विकेट। यावेळी अजून एक मोठा फटका, उंची दुरी लांबी एलिव्हेशन षटकार, पीपीएल षटकार प्रतीकच्या बॅट मधून। हा लागोपाठ दुसरा षटकार येतोय बॅक टू बॅक। काय फलंदाजी, काय सुरुवात केली आणि सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नाहीये, सोपी बनवावी लागते। आणि या 6 धावेने टोटल धावपल कवर, धावसंख्या 19 धावा धावपल कवर। पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे। महागडे षटक, पहिल्या षटकामध्ये धावेंची लयलूट केली प्रतीक या बॅटरने आणि आतापर्यंत धावपल कवर 19 धावा जमवल्या। पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे। दबाव येईल, दबाव येतोय, थोडा प्रेशर येईल गोलंदाजावरती। आजच्या दिवसातील 4थी मॅच आपण पाहतोय। अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज पागी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय। यावेळी चांगला चेंडू वाईड यॉर्कर, प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द करणारा चेंडू, मोठा फटका घेण्यापासून निवृत्त करणारा चेंडू, विचार मंथन करणारा चेंडू। डॉट बॉल, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने। डॉट बॉल कमबॅक केलंय मॉन्टी, पुढील बॉल। यावेळी पुन्हा एक मोठा फटका आहे, चेंडू हवेत आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय आणि अप्रतिम झेल आपण पाहतोय।
स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पहिली विकेट, प्राइज विकेट. यावेळी मात्र प्रत्येकीला माघारी परतावा लागेल. कमबॅक केलंय मॉन्टीने. मॉन्टीकडे बराचसा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा आणि अनुभव हा विकत घेता येत नाही. अनुभव मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पहिली विकेट, पहिली सफलता दिली मॉन्टीने पहिल्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये. आणि प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे 19 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. एक ओव्हरी फाटल्यान 19 4-1. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागली विजय. विजय हा गोलंदाज आपण पाहतोय स्वतःकडून पहिलं आणि आपल्या टीमकडून सांघिक महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं समोरून सज्ज असेल. पहिला बॉल टाकेल. ओमकार ऑन स्ट्राईक असेल. राईट हँडर बॅटर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फर्स्ट बॉल. अगोट टप्प्याचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. कापी बार. खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंच शाहरुख खान पोजमध्ये पाहतो आपण. पंच टायटॅनिक पोजमध्ये पाहतोय. सुजित राणे सर उर्फ बंड्या. टेनिस क्रिकेट त्याचबरोबर लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव ऑफिशियल सुजित राणे सरांना. यावेळी डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलाय. डीप बॉडी लॉंगॉनला फिल्डर आहे. सिंगल आणि या एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावर धावसंख्या 21. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. टॉस हारल्यानंतर नुवेम हार्ट ब्रेकर्स टीम. आजच्या दिवसातील चौथी लढत या दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये PPLचा थरार आपण पाहतोय. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. फ्लाइटेड बॉल होता आणि इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या बॉलवर उत्तर नाही. कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट कीपर मॉन्टीने. डॉट बॉल. या स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषा पार. मिलेगा चौका. मिलेगा चौका तो होगा बेडा पार. PPL चौकार. आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित होताना आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 25. लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नेक्स्ट बॉल. ओमकार. रुद्रेश हा बॅटर आहे. स्ट्राईक. यावेळी अजून एक मोठा फटका. लॉफ्टेड. यावेळी संधी निर्माण केली गोलंदाजने आणि या संधीचं सोनं केलं क्षेत्ररक्षकाने. एक लॉलीपॉप झेल क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँडमध्ये आपण पाहतोय. आणि अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय नुवेम हार्ट ब्रेकर्स या टीमला. 25 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. मोठी विकेट, प्राइज विकेट. रुद्रेशला माघारी परतावा लागेल. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर माघारी परततोय. मोठी विकेट, प्राइज विकेट. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. फटका फसला आणि डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चांगला झेल आपण पाहतोय. न्यू बॅटर भावेश मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस. चौथा सामना आपण पाहतोय. भूमिपुरुष वॉरियर्स पालोलिम वर्सेस नुवेम हार्ट ब्रेकर्स या दोन टीममध्ये. दोन्ही टीम तगडे टीम आहेत. ताकदवान टीम आहेत. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. भावेश हा बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकासाठी. पुढील बॉल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल विजय. यावेळी हाफ ट्रॅकर होता. ऑन द राईज केला. चेंडूचा प्रवास होतो डीप काऊ कॉर्नर या रिजनमध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल एका धावेने. इथं मात्र भावेश या बॅटरने आपलं खातं उघडलंय. भावेश इट्स ऑफ द मार्क आणि या एका धावेने टोटल धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित 26. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
चांगला चेंडू, एक वेगवान चेंडू, एक रफ्तार वाली गेंद और बल्लेबाज को गिरफ्तार करते हुए बाकीचं काम पूर्ण केलं मॉन्टीने. डॉट बॉलने महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 26, 2 ओव्हरी फाटल्यान 26, लॉस ऑफ 2 विकेट. पहिली बॅटिंग करता नुएम हार्ट ब्रेकर्स या मॅचीन डीजे. सुदेश साऊंड आपका भी तहे दिल से स्वागत. उपस्थित सर्व खेळाडू त्याचबरोबर प्रेक्षक संघ मालक आपलं पण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत PPL 2026 ॲडिशन 5 मध्ये. ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. tenniscricket.in पहिली वेबसाईट भारतातील. आणि या पूर्ण टीमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमचे मित्र गौरव सावंत आणि पूर्ण टीम, कॅमेरामॅन आपलं पण स्वागत. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतो, ऐकतोय. अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज PPL 2026. कल्पेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. वैयक्तिक पहिलं टीमकडनं महत्त्वपूर्ण तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकासाठी वर्णी लागली कल्पेश या गोलंदाजाची. भावेश ऑन स्ट्राईक, पहिला बॉल फेस करेल भावेश. यावेळी आकुटप्प्याचा बॉलला फक्त दिशा दाखवली. चेंडूचा प्रवास होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आणि तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर सिंगल. ओ यावी ओमकारच्या बॅटमधून लॉफ्टेड फटका आहे. चेंडू हवेत, चेंडूच्या खाली. ओ माय गॉड, देव नाही देवारत, अब भगवान को मंदिर में ढूंढना पडेगा. एक वेळ तुम्ही दारू सोडा, सिगरेट सोडा, तुमच्या आयटमला सोडा, पण ओमकारची कॅच सोडू नका. हा तुम्हाला कर्दनकार ठरू शकतो. ओमकार टर्निंग पॉइंट ठरू शकतो आणि इथं मात्र जीवदान भेटते ओमकारला. यावेळी आकुट टप्प्याचा बॉल आणि इथं मात्र बॅटची कडा आणि गोलंदाजाने शिकवला फलंदाजाला धडा आणि विकेट क्रमांक इथं मात्र आपण पाहतोय तिसरी विकेट. कमबॅक केले गोलंदाजने आणि मोठी प्राइज विकेट भावेशला माघारी परतावा लागेल. डीजे मैदानामध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक 30 तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज सज्ज असेल कल्पेश. चांगला बॉल, यावेळी आकुट टप्प्याचा बॉल, स्विंग अँड मिस. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या बॉलवर कुठलंही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. निशब्द करणारा बॉल, विचार मंथन आणि मोठा फटका घेण्यापासून निवृत्त करणारा बॉल कल्पेशकडनं. यावेळी समोर उडवलाय, उंचाई लंबाई नाही. यावेळी मात्र अप्रतिम झेल पकडला डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. कुठलीही चूक नाही क्षेत्ररक्षकाकडनं. सेफ हँडमध्ये बॉलला गॅदर केलंय आणि इथं मात्र मोठी विकेट, प्राइज विकेट. ध्रुव गेल्या पावली माघारी परततोय. गयाराम आयाराम विकेट क्रमांक 4. धक्का बसतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा. डीजे
घेण्यासाठी गेला होता, पण फटका फसला आणि झेला रूपांतर. आणि ध्रुव हा माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये बाबलेश आपण पाहतोय. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल कल्पेश पागी, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. चांगला चेंडू वाईड यॉर्कर, चांगला बॅकअप तिथं आपण पाहतोय. शॉट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र धावेची तमाम शंका समाप्त केली फिल्डरने आणि इथं मात्र डॉट बॉलने महत्वपूर्ण तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावपल कव्हर आपण पाहतोय, कुठलाही बदल नाही. 28 टोटल लॉस ऑफ 4 विकेट. 3 ओव्हरी फाटल्या, 28 लॉस ऑफ 4 विकेट. एक पाहतोय अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज या स्पर्धेची पूर्ण काणकोणमध्ये नाही तर पूर्ण गोव्यामध्ये चर्चा आहे. चर्चा करायला लावली या स्पर्धेने. चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण गेली 5 वर्षे पाहतोय. अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज आयोजित पागी प्रीमियर लीगमध्ये ॲडिशन 5.0 या स्पर्धेची आपण गेली 1 वर्ष वाट पाहतोय आतुरतेने. 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 52 आठवडे या स्पर्धेची आपण वाट पाहतो. ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. पहिला दिवस अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज पागी प्रीमियर लीग. प्रवेश चौथ्या षटकासाठी वर्णी लागली. वैयक्तिक पहिलं टीमकडनं महत्वपूर्ण शेवटचं षटक निमणी ओव्हर. पहिला बॉल आणि इथं मात्र वाईड बॉलने सुरुवात करतो. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेने टोटल 29 धावपल कव्हर. नेक्स्ट मॅच AAS क्रिकेटर मनगण वर्सेस पोलेम आयकॉन्स. बॉथ द कॅप्टन प्लीज कॉम्पाउंड टॉस. पहिला पुकार तुम्हाला. यावेळी खोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. डिपॉडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल आणि इथं मात्र दुसरी धाव ही धोक्याची ठरते आणि क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला भेटतं आपल्याला. तर रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. गेल्या पावली माघारी परततोय आणि एक 5वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. धावपल कव्हर धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने 30 धावा धावपल कव्हर. 30 टोटल लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निम्न ओव्हर या पहिल्या इनिंगची. सर्वेश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. स्लॉक ओव्हर आणि चांगली सुरुवात या ओव्हरची प्रवेश करणं. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी फुल टॉस बॉल होता. बॅटची बाहेरील कडा आउटसाइड एज. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय प्लाइन सीपमध्ये आणि इथं मात्र धावेची तमाम शंका समाप्त केली फिल्डरने. डॉट बॉल. स्लॉग ओव्हर आहे आणि हे षटक आतापर्यंत चांगलं घडतंय. चांगली सुरुवात या ओव्हरची. फुल टॉस बॉल होता. यावेळी उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर धावा आणि या अवांतर धावेने टोटल धावपल कव्हर धावसंख्या 31 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी इनसाइड आउट. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँडमध्ये बॉलला गॅदर केलंय आणि अशा प्रकारे 6वा धक्का बसतोय. प्रथम फलंदाजी करताना या मॅचमध्ये न्यूएम हार्ट ब्रेकर्स या टीमला. डीजे टायगर दाखल होताना आपण पाहतोय 8व्या क्रमांकासाठी. आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय. स्लॉक ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्याची चांगली लेन लाईन. प्रवेश ऑन द मार्क. राईट अप ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन द राईस घ्यायचा प्रयत्न. शॉर्ट पिच बॉल होता आणि इथं मात्र बाकीचं काम पूर्ण केलं मॉन्टीने, विकेट किपरने. मॉन्टी एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि या टीमकडनं एक
आतापर्यंत चांगलं प्रदर्शन, विकेट किपिंग चांगली, पहिलं षटक चांगलं हाताळलं आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे कुठलंही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही या बॉलवर. विचार मंथन करणारा चेंडू, निवृत्त करणारा चेंडू मोठ्या पटक्या घेण्यापासून. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मोठा पटका, बिग हिट खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बॅक टू बॅक 3 चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय स्लॉक ओव्हरमध्ये. काय गोलंदाजी आवडली तर नक्कीच टाळ्या वाजवा गोलंदाजसाठी. अप्रतिम गोलंदाजी स्लॉक ओव्हरमध्ये. अचूक टप्पा, लेन लाईन पाहिली तर अप्रतिम. आणि इथं मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगमध्ये न्यूएम हार्टब्रेकर्स टीमने बॅटिंग केली, धावफलकावर धावसंख्या जमवल्या, 31 धावा टोटल जमवल्या आणि 32 धावांचं लक्ष असेल या मॅचमध्ये भूमिपुरुष वॉरियर्स पालोलिम टीमला. 32 टार्गेट. नेक्स्ट मॅच AAS क्रिकेटर्स मनगन विपक्ष पोलेम आयकॉन्स. तर आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. या मॅचमध्ये न्यूएम हार्टब्रेकर्स टीमने बॅटिंग केली आणि 31 धावा जमवल्या आणि 32 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय भूमिपुरुष वॉरियर्स पालोलिम या टीमला. दोन्ही टीमला दुसऱ्या इनिंगसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. ओपनर प्लेयर आपण लवकर चला. आजच्या दिवसातील चौथी लढत आपण पाहतोय. लीग फॉर्मॅटमधील ही चौथी मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या डावाची सुरुवात करूया. 32 धावांचं पाठलाग करायचं आहे भूमिपुरुष वॉरियर्स पालोलिम या टीमला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय. निखिल आणि प्रवेश हे दोन बॅटर ओपनिंगसाठी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहणार आहोत. कॅप्टनने प्रमोट केलं या दोन बॅटरना ओपनिंगसाठी. 32 धावांचं या मॅचमध्ये पाठलाग करायचं आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे, पण कधी कधी लो स्कोरिंगचे मॅचेस हे मोठे होतात, अतितटीचे होतात, रोमहर्षक होतात. आणि या 32 धावांचं संरक्षण बचाव केला जाईल का न्यूएम हार्टब्रेकर्स या टीमकडनं हे पाहूया. दुसऱ्या डावाकडे वळूया. हॅलो प्रवेश तुषार सलामीची जोडी
आपण पाहतोय 32 धावांचं उत्तर द्यायचं या मॅचमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर ओमकार नामक गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक स्वतःकडून पहिलं आणि टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज असेल ओमकार. शक्ती प्रदर्शन षटक ओमकार. पहिलाच बॉल असेल, लेफ्ट हँडर बॅटर पवेश पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल शॉट अन पुल सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार. सासू मेली खोकून, जावय आला 90 टाकून, षटकार मारला वाकून. PPL सिक्सर. आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. पहिला वार लाख मोलाचा आहे. 6 धावा धावपलकावर 32 धावांचं पाठलाग करताना. खराब चेंडू होता. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने फलंदाजाला आमंत्रित केलं मोठ्या फटक्यासाठी. यावेळी समोर उडवलाय ऑन साइडला. उंचाई, लंबाई, दूरी, एलिव्हेशन. चेंडू जाईल सीमारेषा पार. सडक पे कडक, बेधडक. PPL सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. एका डझनावर धावा, 32 धावांचं पाठलाग करायचंय. आणि काय सुरुवात केली प्रवेशने या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. डगआउट मधून सेट होऊन आला, इरादे स्पष्ट केले, आगाज किया, अंजाम बाकी आहे. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन द राईज केला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, त्यामुळे एकच धाव भेटेल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली फिल्डरने आणि एका धावेने 13 धावा. 32 धावांचं उत्तर देताना भूमिपुरुष वॉरियर्स पालोलिम टीम. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदलाव करताना ओमकार आपण पाहतोय. फिल्डिंग सेट करतोय, कारण लेफ्ट हँडर राईट हँडर ही जोडी मैदानामध्ये आहे. कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय. एका धावेने स्ट्राईक रोटेट. पुढील बॉल. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. पहिला डॉट बॉल आपण पाहतोय या दुसऱ्या डावामध्ये ओमकारकडनं. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 13. हो, यावेळी लॉफ्टेड फटका आहे. चेंडू हवेत बराच वेळ. हो, यावेळी प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, चांगला एफर्ट तिथं लावलं होतं, पण इथं मात्र दुसरी धावी धोक्याची ठरते. खराब कॉल होता. ना तूने कॉल किया, ना मैंने सुना, और रनआउट का टिकट यहाँ पर कंफर्म निकाला. ना तूने सिग्नल देखा, ना मैंने सिग्नल देखा, और एक्सीडेंट हुआ. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. अस्तित्वात नसलेली दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि धोक्याची घंटा आणि क्रिकेटमधली आत्महत्या. पहिला धक्का बसतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 14. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावांचं पाठलाग करताना. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकासाठी. मॉन्टी. मंजेश न्यू बॅटर. यावेळी कट केले. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटचा फेस खोललाय. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव सिंगलने इथं मात्र आपल्या इनिंगची सुरुवात केली. आपलं वैयक्तिक खातं उघडलंय मॉन्टीने आणि आपल्या टीमला महत्त्वपूर्ण एक धाव दिली. आणि एका धावेने टोटल धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावपलकावर. 15 धावा धावपलकावर. एका ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 15 धावा 32 धावांचं पाठलाग करताना आपण पाहतोय. अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज आयोजित पागी प्रीमियर लीग एडिशन 5.0 ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. एक देखणी स्पर्धा, एक मोठी स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. क्रिकेटचा ऐतिहासिक क्षण, क्रिकेटचा थरार. आता 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावींची आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
मॅचचं इक्वेशन. रुद्रेश बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हरसाठी वर्णी लागली. रुद्रेश सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं आणि टीमकडनं हे महत्त्वपूर्ण दुसरं षटक दुसऱ्या डावाचं. 18 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. यावेळी शॉट ऑन पुल सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार. सडक पे खडक बेधडक चेंडू आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका सजवला. बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली. बॉटम हँडचा वापर केला. सुंदर वापर केला आणि काय फटका मॉन्टीच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर आक्रमण. स्वागत केलं षटकाराने. षटकाराने सुरुवात केली यावरची. 21 टोटल. सतरा बॉल आणि 11 धावींची आवश्यकता आता मात्र. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळी संधी निर्माण केली आणि इथं मात्र चांगला झेल. इथं मात्र मिड ऑफला आपण पाहतोय कुठलीही चूक नाही फिल्डरकडनं. आपल्या सेफ हँडमध्ये बॉलला गॅदर केलं. मोठी विकेट. प्राइज विकेट. मॉन्टी बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मध्ये दाखल होतोय. सोळा चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचचं समीकरण. मॅचचं इक्वेशन. आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आहे पुढील बॉल टाकण्यासाठी. रुद्रेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने ऑफिशियल आपण पाहतोय सुजित राणे सर उर्फ बंड्या आणि स्क्वेअर लेग अंपायर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर. वाईट बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर धावा. टोटल 22. लॉस ऑफ 2 विकेट. यावी बॅटची बाहेर काढा. ओ माय गॉड. एक संधी निर्माण केली होती गोलंदाजने आणि विकेट किपरने ती संधी घालवली आणि कॅच ड्रॉप आपण पाहतोय. आणि चुकीला माफी नाही. तुम्हाला क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती यह आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. यह हम बार बार कहते हैं. नेक्स्ट बॉल. यावेळी फ्लाइटेड बॉल होता आणि इथं मात्र पंचांनी मात्र नो घोषित केलेला आहे. तर पुढील चेंडू फ्रीडचा असेल. गोलंदाज ओव्हरस्टॅप होतोय आणि इथं मात्र नो बॉल म्हणजे पुढील बॉल फ्रीडचा. आणि नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही. तो येताना घेऊन येतो फ्रीडचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल फ्रीड. 24. लॉस ऑफ 2 विकेट. 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 15 बॉल बाकी. यावेळी गती होती या बॉलला. वेगवान चेंडू. चेंडू पॅडचा वेध घेतो. एक धाव पूर्ण केली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. चांगली अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही बॅटरमध्ये पाहायला भेटतोय. प्रत्येक धावी महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. यावेळी अप्रतिम चेंडू. फुलर लेनचा बॉल होता आपण पाहतोय. आणि इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आपण पाहतोय. आता मात्र या मॅचचं समीकरण आहे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. यावेळी वेगात टाकलेला चेंडू. रफ्तार वाली गेंद और बल्लेबाज को गिरफ्तार करते हुए डॉट गेंद यहाँ पर.
डॉट बॉलने महत्त्वपूर्ण दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा, 32 धावसंख्येचा पाठलाग करताना आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या आहेत. या मॅचचं इक्वेशन डीजे. तिसरं षटक घेऊन सज्ज असेल आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँडर बॅटर पवेश ऑन स्ट्राइक. माफ कीजिए, पवेश पहिला बॉल फेस करेल. तर दोघे भाऊ भाऊ आणि या भावांमध्ये जुगलबंदी, युद्ध, बेस्ट वर्सेस बेस्ट. 12 चेंडू 7 धावा मॅचचं समीकरण. तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल ध्रुव. पहिला बॉल. फुल टॉस आहे बॉल. एक हवेमध्ये आपटका केलाय. चेंडू जाईल. फिल्डरला टाटा बाय बाय गुड बाय करत चेंडू सीमारेषा पार आउट ऑफ दी पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. PPL सिक्सर. फुल टॉस चेंडू होता कारण फलंदाज पवेशला माहीत आहे फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. जसा जीवनामध्ये अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो. सामना जिंकण्यासाठी फक्त आता एका धावेची आवश्यकता. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. औपचारिकता म्हणजे काय? आता फक्त होकले एक मार घालूची रवली. नेक्स्ट बॉल ध्रुव सज्ज असेल. पहिला चेंडू खराब चेंडू. फुल टॉस डिलिव्हरी. त्यावर षटकार. आणि यावेळी मोठ्या फटकाने महेंद्रसिंग धोनी स्टाईलने मॅच फिनिश केली. मॅच विनिंग केली. एक अप्रतिम फटका प्रवेशच्या बॅट मधून आणि या मोठ्या फटकाने सामना विजयी होतोय. इथं मात्र संघ आहे भूमिपुरुष वॉरियर्स पालोलेम टीम. ही पंगड जैतिवंत जाता या मॅचीन. अभिनंदन या टीमचं. निर्णय देऊ ना पोलेम आयकॉन्स आणि पोलेम आयकॉन्स या टीमने या मॅचचे नाणेफेक जिंकले.